सूर्या, किती ओरडशील तिच्यावर? आणि असा काय गुन्हा केलाय तिने? उलट तुझीच मदत केली आहे ना तिने. पण तिच्याकडे पैसे कुठून आले हे कळलं पाहिजे ना मला. साठवले असतील तिने, आणि तिलाही वाटत असेल की तुझी मदत करावीशी. आणि मला एक कळत नाही, सगळ्याच गोष्टी तुला स्वतःच्या खांद्यावर का घ्यायच्या असतात? पण मी असताना ह्यांना गरज काय खर्च करायची? सूर्या, जेवढं हे घर तुझं आहे ना, तेवढं हे घर त्यांचंही आहे. त्यांनाही वाटत असेल या घरातल्या अनेक गोष्टींची जबाबदारी घ्यावीशी. आणि मला नाही वाटत यात काही चुकीचं आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये जबाबदाऱ्या पण सगळ्यांच्याच असतात. आणि सूर्या बघ, आपण तेजूचं लग्न खूप छान सहज आनंदाने पार पाडू. पटतंय ना तुला? ₹18-20 लाख कुठनं आणणार आहे सूर्या एवढे पैसे? अक्का, आपण त्याला मदत करायला पाहिजे. पण कशी करणार मदत? आपण त्याला पैसे द्यायला गेलो, तो काय पैसे घेणार आहे का? अक्का, आपण त्याला आहेराच्या रूपात मदत केली तर? नाही म्हणजे बघा की आता सोनं बिलय महाग झालंय. आपण जर तेजूलाच दागिनं केलं तर 4-5 लाख रुपये वाचतील. तेवढंच त्याचा भार हलका होईल. होय ग, खरंच. डॅडींच्या परवानगीशिवाय इथे एक पान हलत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. आणि तरी बी त्या सूर्याला मदत करायला निघालाय तुम्ही. नाही, डॅडींना जर कळलं ना तर काय होईल माहिती आहे ना, डॅडी तुम्हाला दोघींना पण हाकलून देतील. त्यामुळे जे काय करताय ना तेच सांभाळून करा. म्हणजे त्याला मदत करा, पण गुपचूप. तुमच्या दोघींच्या दागिन्यांमधले थोडे थोडे दागिने तेजूला काढून द्या. म्हणजे तू यासनी नाही सांग, तुम्हाला वाटत असेल तेवढा वाईट नाहीये. तू खरं बोलतोयस ना? वय आणि असं पण तेजूच्या अंगावरचं दागिनं परत याच घरात येणार आहे, म्हणून परवानगी देतो. नाहीतर मी माझ्याकडचं काय सोडत नसतो. मग ती बाई असो, बाटली असो, नाहीतर पैसा. ठरलं तर आपण देऊया तेजूला दागिने. चांगल्या कामाला उशीर नको. डॅडी यायच्या आत तुम्ही जाऊन दागिने देऊन या. डेकोरेशन 50,000, बस्ता 50,000, जेवण 3 लाख, आईस्क्रीम 50,000, हॉल 2 लाख, दागिने 4 लाख, मानपान 50,000, पत्रिका 30,000 आणि बँड 30,000. आता फक्त दागिना आणि हॉल राहिलं ना, पण त्याला बिलही पैसा लागणार. दादा, आता दागिन्यांसाठी पैसे कुठून आणायचे? दादा, कर्ज वगैरे काढून खरंच लग्न नकोय. मला नाही आवडणार. वय, काय गरज नाही दागिन्यांसाठी कर्ज काढायची, आणि ते बी आम्ही असताना. या आत्याचं काय कर्तव्य आहे की नाही? माझ्या लाडक्या भाचीसाठी आमच्याकडनं यो आहेर. अगं आत्या, पण याची काय गरज होती? तुमचे आशीर्वादच खूप आहेत. हे आहेतच की. वयात त्याची काहीच गरज नाही आहे. गरज कशी नाही सूर्या? अरे हे काय फक्त दागिने नाहीयेत, आमचं प्रेम आहे. आणि हे जर घ्यायला तुम्ही नाही म्हणलात तर तुम्ही आमच्या प्रेमाला नाही म्हणताय असं समजीन मी. अगं पण एवढं महाग? सूर्या, अरे तेजू आमच्या लिकी सारखीच आहे. आणि आई कधी लेकीच्या सुखापुढे पैशाकडे बघती का? आईच्या मायेनं आम्हाला जेवढं जमल का नाही तेवढं करणार आहे आम्ही. त्याच्यामुळं तू अजिबात अडवू नगस बघ आम्हाला. वय, या लेकीच आहेत माझ्या. आत्यासारखं नाही, आईसारखं सांभाळलंय त्यांना.
माझ्या लेकींना काही बी कमी नाही पडलं पाहिजे. तुमच्या दोघींचे खरंच खूप उपकार झाले. तुळजा अगं उपकार परक्या लोकांवर करतात. आपल्या माणसांसाठी करायचं असतंय ते प्रेमानं कर्तव्य करायचं असतंय. बरं पोरीनो, काळजी घ्या हं. आणि सूर्या, काय बी लागलं तरी हक्कानं सांगायचं. परक नको करू मला. तुळजा, निघू आम्ही. येते. आता फक्त हॉलचा खर्च राहिलाय. आता हॉलच्या बुकिंगला पण भरपूर पैसे लागतील. ते कुठून आणायचे? ऐ धनु दीदी, काय बघतेस? प्री वेडिंगचा व्हिडिओ बघते. प्री वेडिंग नसतं का ते धनु दीदी? प्री वेडिंग असतं, प्री वेडिंग. तेच ते. वहिनी, मी काय म्हणते, आपण आपल्या अक्का आणि दाजींचं असं प्री वेडिंग करायचं का? नाही नको, त्याला खूप खर्च लागतोय. अगं मग काय झालं, आपण कमी खर्चात करू. नाही नको म्हटलं ना तुला. अक्का नाही बी काय नाही, इथं आधीच दादाच्या लग्नात आमची काय हाऊस झाली नाही. हा, आणि ती सगळी हाऊस आम्हाला तुझ्या लग्नात पूर्ण करायची हाय म्हणजे हाय. अरे पण काय नाही, काजू पुढे बरोबर बोलतायत. अगं पण फोटोग्राफरचं काय? आपल्या घरचेच फोटोग्राफर आहेत की काजू पुड्या, ते कॅमेराचं पण बघतील. वहिनी, तुमचं फोटोशूट कोणी केलं तर आठवतं ना? तुम्ही बघाच, अक्काचं फोटोशूट असलं करतो ना एकदम नाटखोळाच. धनु दीदी, आपण आपलंच ठरवते, दाजींना कोण सांगणार? अरे हो की, ते ध्यानातच नाही आलं माझ्या. एक काम करते, त्यांना लगेच फोन करते आणि सांगते. धनु दीदी नीट बोल. हा. आता कोण आहे रे? हॅलो दाजी, बोला. काय करताय? बुड शेकतोय. काय करताय? बुडायला नको म्हणून पोहायला शिकतोय. चांगलंय चांगलंय. बरं ते पोहायचं राहू दे. आम्ही तुमचं ते प्री वेडिंग असतं ना, ते करायचं ठरवलंय. चांगले कपडे घालून या, मस्तपैकी फोटो काढू तुमचे. आत्ताच यायचंय का? हो, येतो. ठेवते. काय म्हणत होते ते? ते प्री वेडिंग फोटोशूट करायचं म्हणत होते. माझं आणि तेजूजी म्हणायचं. तेजूजीच. आणि काय रे, तू माझ्या तेजू बरोबर फोटो काढणार? औषध माझी कुठली एवढी हिंमत. पण तुम्ही म्हणत असाल तर नाही जात मग मी. नाही गेला तर त्यांना संशय येईल. आणि आता माझं लग्न होईपर्यंत आहे ना, मला कुठलाच राडा नको. पण शेट, तुमचं लग्नच राडा घालून होणार आहे. झालं, निघ आता. हय, आता काय? तेजू बरोबर फोटो काढायचे, पण लांब राहू. निघ. कुठे निघालास? पैशाची काय जुळणा होते का बघून येतो. मी पण येऊ का? नाही नको, तू घरातलं बघ, मी येतो बघून. हॅलो, हा बोला की राक्षस साहेब. नाही नाही, आज संध्याकाळपर्यंत भरणार मी पैसे. अहो असं नका करू, पत्रिका छापलेत मी म्हणलं ना तुम्हाला, आज देतो मी तुम्हाला ॲडव्हान्स. हां हां, ठेवतो. हॉलवाल्याचा फोन होता ना? काय बोलला? आजचेच पैसे भरले नाही तर हॉल दुसऱ्याला देतो बोललो. तुळजा, ही वेळ काळजी करत बसण्याची नाही.
काहीतरी हातपाय हलवले पाहिजेत, आहे ना? मी येतो जाऊन. पतपेढीत पण काम नाही झालं. हॉलचा पत्ता टाकलाय पत्रिकेमध्ये. ॲडव्हान्स नाही ना देता आलं तर सगळंच गोड होईल. दिव्ये, आता तूच काहीतरी मार्ग दाखव याच्यातनं. आजपर्यंत कधीच न हरलेल्या हजारो पैलवानांना चितपट करणाऱ्या पैलवान तानाजी फाळके यांना जो हरवेल त्याला मिळणार रोख रुपये 1,51,000 रुपये बक्षीस. कसा आहे आपला लाखात एक जोडा. दाजी आणि अक्का, आता मी पोच सांगतो, त्या पोच द्यायच्या तुम्ही. पुढे हा इकडे हा. हे बघा, हे असं उभं राहा असं. हा? दाजी स्माईल बघा, स्माईल. ही बेस्ट पोज आहे. हा देतो. नको नको, लांबूनच देतो. का? करतो. हा हा चला, स्माईल करा, स्माईल. एक नंबर. काजू, ह्या फोटोच्या मागे ना आपण सिंगापूरचा फोटो लावू. हा? नाही नाही, सिंगापूर नाही, मलेशिया. मलेशिया लाव, मलेशिया. अहो दाजी, तुम्ही या की जरा जवळ. अहो असं अक्काला मागणं मिठी मारा ना. ही अशी 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 करा की. धनु, काही काय बोलते? ओ दाजी, आकाच काय ऐकू नका तुम्ही. हा ना मिठी अक्का. हा. मला नाही काढायचे फोटो. तुम्हाला आमच्या अक्का आवडत नाही होय? अहो नाही नाही, असं काय नाहीये. अडचण काय आहे? आता अडचण म्हणजे कसं सांगू तुम्हाला, ते तुम्हाला छत्री सांगतील. त्याचं काय म्हणजे पाहुण्याने एक पण केलाय. लग्न झाल्याशिवाय ते बायकोला हात लावणार नाही, होय की नाही? हा बरोबर आहे. मग आता कसे फोटो काढायचे? हे काय? दाजी, हा? तुम्ही इथं बसा खुर्चीवर आणि अक्का तू मागून हात ठेव. हा. बाग्या हे मागो एक नंबर. हे चांगलं आहे. हा बसा बसा. चला चला फोटो. काय झालं? तुम्ही बरे आहात ना? नाही नाही, मला काय झालंय, मी बरं आहे. असं झटका लागल्यासारखं दचकून उभं राहिला तुम्ही. अहो मी खुर्चीवर बसलोय आणि ते जीव उभ्या, बरं नाही ना वाटत म्हणून. आणि फाळके पैलवानांनी अजून एका चितपट केलेला आहे. आहे का कोणाच्या किंमत? कोण घेऊन जाणार 1,51,000 रुपयाचं रोख बक्षीस? आहे का कोण? आता परत तुमच्या हृदयाचं ठोका चुकणार आहे. आता परत कोणाची तरी या मैदानात हाळे मोडणार आहे. टाळ्या! काजू, सूर्य आत्महत्या करायला निघालाय. त्या डेंजर पैलवानावर कुस्ती खेळतोय. लवकरात लवकर आखाड्यावर ये. काय झालं? हवा गेली काय तुझी? आईचं दूध केलं नाहीस का? पाजलंच नाही?
कल्पना पण केली नसत असा चमत्कार या मैदानामध्ये घडलेला आहे. या पट्ट्याने ती करून दाखवलेलं आहे ते आजपर्यंत कोणालाही जमलेलं नाही. त्याला म्हणतात अस्सल रांगडागडी. त्यामुळे आज या पट्ट्याला मिळत आहे 1,51,000 रुपयाचं रोख पारितोषिक. सूर्या, पैशांची व्यवस्था झाली का? हा मग माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी व्यवस्था करणार नाही असं होईल का? हा हे बघ, फॉलोअरला पैसे दिलेत मी, आणि राहिलेले पैसे नीट ठेव काय. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? थांब, मी आलो जर. आता तरी सांगशील? अगं मित्राकडनं घेतलेत मी पैसे, आणि बिनव्याजी घेतलेत. आता आपल्याला कसलंच टेन्शन नाही. मी जरा आलो वरनं. काजूपुड्यात तुम्ही तरी खरं सांगा, एवढे पैसे सूर्याकडे आले कुठून? वहिनी, दादानं कुस्ती खेळून पैसे जिंकलेत. मरणाच्या दारातनं परत आलाय तो आज. त्यानं लय मोठं चॅलेंज घेतलं होतं वहिनी. कधीच न हारलेल्या पैलवानाला हरवायचं. हो, त्याचा जीव जाता जाता वाचला. काय? हो वहिनी, आपला दादा नेहमी म्हणतो रडायचं नाही, लढायचं. आज तो लढला पण आणि जिंकला पण. तो दाखवत जरी नसला ना तरी कुस्ती खेळताना लय मार लागलाय त्याला. त्याने आम्हाला सांगितलं की बहिणींना काहीच कळून द्यायचं नाही. वहिनी, त्याची काळजी घ्या. त्याची अवस्था मी डोळ्यानं बघितली. त्यानं लय सोसलंय. तुम्ही काळजी घ्या त्याची. किती करतोस सगळ्यांसाठी, आणि कुणाला पण कळू देत नाहीस. तू देवाचा माणूस नाहीयेस सूर्या, तू देव आहेस. कुठून आणतोस ही जिद्द, हे एवढं मोठं मन, हे जिगर, इतरांसाठी एवढं प्रेम? तेजू, तुला बोललो होतो ना तुझं लग्न धूमधडाक्यात लावून देणार. आता बघ कसं लग्न होतंय तुझं. सगळं बघतच बसणार आहेत. सूर्या, कुठल्या मातीचा बनलायस? तुझ्यासारखा भाऊ जगातल्या प्रत्येक मुलीला मिळाला ना तर त्यांच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही बघ. तू खरंच लाखात एक आहेस.